बातमीपत्राला सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं रविवारी संध्याकाळी नागपुरात वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्या निधनानं राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे। दत्ता मेघे यांचा जन्म 20 मार्च 1936 साली महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात झाला। त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेत पुढे सार्वजनिक जीवनात प्रवेश केला। दत्ता मेघे यांनी सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकारणाची सुरुवात केली। ते पहिल्यांदा आर्वी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर ते वर्धा आणि रामटेक इथून खासदार म्हणून निवडून आले। त्यांनी आपल्या राजकीय जीवनात विविध पक्षात काम केलं। काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा सक्रिय सहभाग होता। मात्र दत्ता मेघे यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान मानलं जातं। त्यांनी ग्रामीण भागात अनेक शैक्षणिक संस्थांची सुरुवात केली। तर सावंगी मेघे येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही एक मोठी संस्था मानली जाते। या संस्थेमुळे वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षणाला मोठी चालना मिळाली। दत्ता मेघे सामाजिक कार्यातही सक्रिय होते। ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी त्यांनी मोलाचं काम केलं। त्यांचे कुटुंबीय देखील राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत। रविवारी संध्याकाळी त्यांचं वृद्धापकाळानं आणि दीर्घ आजारानं निधन झालं। त्यांच्या निधनानं राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन मेघे कुटुंबियांची सांत्वना भेट घेतली। आज वर्धा जिल्ह्यातील पवनार इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे। तर नागपुरातील पांडे लेआउट येथील निवासस्थानी दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील त्यांच्या निवासस्थानी दुपारी 2:30 ते 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। तर 4:30च्या सुमारास पवनार सेवाग्राम मार्गावरील त्यांच्या खासगी शेतामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे।